कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। डोंबिवलीच्या सुदर्शन नगर परिसरात मध्यरात्री एक मोठे झाड थेट वीज वाहिनीवर कोसळल्याने विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित झाला। याशिवाय शहरातील विविध भागात झाडे कोसळून अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले। सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। मुंबईत नुकत्याच घडलेल्या शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली नागरिकांनी महानगरपालिकेकडे धोकादायक झाडांचे तातडीने ऑडिट करण्याची मागणी केली आहे। नागरिकांच्या मते पावसाळ्यापूर्वी झाडांची तपासणी आणि छाटणी होणं अपेक्षित होतं, मात्र दुर्घटना घडल्यानंतर कारवाई सुरू झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। सकाळी आम्हाला सुदर्शन नगरमध्ये रस्त्यावर झाड पडायची वर्दी मिळाली। घटनास्थळी येऊन पाहणी केली असता सदरचे झाड विद्युत लाईनवर आणि गाडीवर पडलेले होते। आमच्या जवानांनी झाडं कटरच्या साहाय्याने तोडून विद्युत पुरवठा पूर्ववत केलेला आहे आणि वाहनाचे जेवढे होईल तेवढे नुकसान टाळण्यात आलेले। सकाळपासून 3 कॉल आमचे पूर्ण झालेले आहेत आणि आणखी 3 ते 4 बाकी आहेत। किती झाडं पडलेली आहेत अशी तुम्हाला? सध्याला 7ची माहिती आहे, त्यापैकी 3 पूर्ण झालेले आहेत, 4 बाकी। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।